हॅलो, मी नमिता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे हॅप्पी आणि हेल्दी असाल. तर चला मग आजच्याच व्लॉगची सुरुवात ना मी इकडं माझं सगळं आवरून घेऊन आंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी तयार होतानाच बनवायला सुरुवात केली होती. आजचा दिवस तसा खूपच छान जाणार होता, पण म्हटलं चला मॉर्निंग रुटीन शेअर करूया. आणि सध्या तर आमच्या आईसुद्धा गावाला गेलेल्या आहेत, कारण त्यांचा चुलत भाऊ वारला होता आणि त्याच्यामुळेच ते त्यांचं दिवसाचं होतं. मग ते नंतर 2 दिवसांनीच त्यांच्या सख्ख्या भावाच्या मुलीचं लग्न पण होतं. त्यासाठीच मग त्या तिकडे राहिल्या होत्या आणि आता सगळ्या घराची जिम्मेदारी माझ्यावरच आहे. सगळं लेकराला बघत बघत करणं खूप अवघड गोष्ट आहे. पण असो आता वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी अनुभवाव्या लागतात. आपल्याला तरी कधी कळणार की आपल्यामध्ये खरंच घर सांभाळण्याची कॅपॅसिटी आहे की नाही. आता म्हटलं की जर मी दुसऱ्या कामाला लागले ना तर या रूममध्ये परत येणं होणारच नाही माझं. म्हणून पहिल्यांदा म्हटलं आता ह्या घरातलं पहिल्यांदा साफ करून जाते तिकडं. मला आणखीन बरीच कामं राहिलेली होती माझी. आणखीन मी त्या रूममध्ये गेलेच नाही किचनमध्ये वगैरे. म्हणून मी म्हटलं पहिल्यांदा रूम आवरून घेते. आणि तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट केल्या होत्या. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी अंघोळीच्या आधी सगळं आवरून घेतलं होतं एका दिवशीच्या, आणि रांगोळी पण काढून ठेवली होती. तर मला सगळ्यांनी सांगितलं होतं की अंघोळ करूनच रांगोळी काढत जा. अपशकुनी असतं अंघोळीच्या आधी रांगोळी काढलेलं, आणि अंघोळ केल्यानंतरच रांगोळी काढावी लागत असते. आता शगुन अपशकुन या गोष्टीवर तर माझा विश्वास नाही आहे, पण ही गोष्ट मला पटते की अंघोळ केल्यानंतर जर आपण रांगोळी दारात काढली तर आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं आणि कुठंतरी दिवसाची सुरुवात छान झाल्यासारखं वाटतं. प्रसन्न वातावरण सुद्धा होऊन जातं. म्हणूनच मी पण बरोबर वाटलं मला, म्हणून म्हटलं आज आंघोळ वगैरे करूनच ते आपली देवपूजा किंवा आपलं रांगोळी वगैरे काढून घेऊया. तर माझी देवपूजा आणखीन करायची बाकी होती, पण मी म्हटलं आधी रांगोळी काढून घेते. म्हणून पहिल्यांदा समोर म्हणजेच आमच्या घराच्या समोर छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि परत नंतर तुळशीच्या समोर. आता तशी तर मला काय रांगोळी एवढ्या छान छान येत नाही आहेत सध्या तरी, कारण रोज जे रांगोळी काढतो ना त्याला वेगवेगळ्या डिझाईन माहीत असतात, पण आपण कधी ते रांगोळी काढणार म्हटलं का नाही थोडं चाचल्यासारखं होतं. आता मला जशी येईल तशी काढली. मला तसं मोबाईलमधली बघून वगैरे खूप छान रांगोळी येतात काढता, पण असं एरवी नाही आहे. इकडं रांगोळ्या वगैरे झाल्या होत्या माझ्या काढून. म्हटलं आधी चहा आणि बिस्किट खाऊन घेते, कारण दिवसाची सुरुवात जर पोटाला आराम देण्यापासून झाली ना तर माझा दिवस चांगला जातो. कारण मला थोडंसं पोटाला आधार असला ना मी कुठलीही कामं ना पटापट आवरून घेऊ शकते, हे मला माहिती आहे. म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा चहा वगैरे घेते. आणि तसंही माझं रात्रीनं जरा जेवण झालं नव्हतं. मला उन्हाळ्यामध्ये कसं होतं ना की पाणी पोट पिऊनच माझं पोट भरून जातं, आणि मग त्याच्यामुळे संध्याकाळी मला भूकच लागत नाही. म्हणून म्हटलं आज पहिल्यांदा तर मस्तपैकी बिस्किट आणि चहा खाऊन घेते. आणि मग नंतर ना आप्पांनी सकाळ सकाळ झाडाचेच अंजीर काढले होते आणि चक्क 4 अंजीर निघाले, आणि तेही इतके जास्त गोड होते. मग मी तेच एक खाल्लं आणि मग नंतर मी माझी सुरुवात केली देवपूजा करण्यापासून. तसं तर मंदिर मला रोज साफ करायची गरज नाही, पण काय होतं ना की आमचं किचन आणि हे जे देवघर ठेवलेलं आहे ते एकाच रूममध्ये असल्यामुळे ना आपण भाजी वगैरेला फोडणी दिली ना मग तेल वगैरे उडून येतं ना, मग ते तेलकट होऊन जातं. म्हणून म्हटलं की देवघर वगैरे पुसून घेते आणि मग देवपूजा वगैरे करून मग बाकीच्या दुसऱ्या कामाला सुरुवात करते. खरंच घरात एकाला दोघे असल्या ना तर खूप छान वाटतं. मला तर ना आता एकटं राहायची सवय नाही लागली. मी जसं लहानाची मोठी झाली तसं 4 मासामध्ये वाढलेली, त्याच्यामुळं मला ना पहिल्यांदा 4 मासाचीच राहायची सवय होती. लग्नानंतर मला इथं भरपूर सारी माणसं भेटली, त्याच्यामुळं आता मला माणसांची सवय झाली आहे. आणि आता एकटं एकटं नको वाटतं. आणि माझा देवांशसुद्धा राहत नाही बरं का आजी आजोबाला सोडून, त्यालासुद्धा माणसात राहायची सवय आहे. आता काय माहिती पुढे चलून कसं होणार आहे काय होणार आहे, पण असं आता सध्या तरी तो त्याच्या आजी आजोबासोबत एन्जॉय करतोय किंवा वेळ घालवतोय, हे तर माझ्यासाठी बेस्टच आहे. कारण त्याचं लहानपण असे छान वातावरणात जाते. गावाकडेच हे वातावरण तर बघण्यात येतं, आणि माझ्यासाठी हे चांगलंच आहे माहिती आहे का. म्हणून मी म्हणते असते जाऊ दे, जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला या सगळ्या गोष्टी अनुभवून घ्यायच्या. नंतर शिक्षणानिमित्त किंवा दुसऱ्या कुठल्या निमित्ताने जरी आपल्याला कुठं जाण्यात आलं ना तर तो हे दिवस खूप मिस करणार आहे, आणि मी सुद्धा. मग इकडं माझी देवपूजा सुद्धा उरकून घेतली होती. मग म्हटलं आता बाहेरचं जे आपली तुळस आहे ना तिथलं पण सगळं आवरून घ्यावं, म्हणजे देवपूजा वगैरे करून घ्यावी. तसं तर ना हा ब्लॉग जरा यायला उशीरच झाला. मी हा ब्लॉग शूट केला होता 2 दिवसाआधी. मग म्हटलं जाऊ दे आता लेट का होईना पण अपलोड करायला पाहिजे. एवढं मेहनत करून आपण शूट वगैरे केलेलं असतं त्याच्यासाठी. नंतर जिजाईला मी कुरवड्या वगैरे घालू लागायला गेले होते, तेवढ्यातला तेवढा वेळ काढून. त्याच्यामुळं मला स्वयंपाकाला इतका लेट झाला होता, आणि सगळं ऊन वरी आलं होतं त्याच्यामुळं पत्रेसुद्धा गरम झाले आणि मला खूप जास्त गरम होत होतं. पण म्हटलं आता स्वयंपाकाशिवाय पर्याय नाही. आणखीन देवासला आंघोळ घालायची बाकी होती, पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर देवासला वगैरे आंघोळ घालते. तरी मी ना इकडं मेथीची पातळ भाजी केली होती, नंतर चपात्या केल्या होत्या 3-4, 2 भाकरी केल्या होत्या. आणि काल रात्री आप्पा, प्रणव आणि मी कोणी दिवसभर जेवलं नाही. आमच्या काल 6 चपात्या केलेल्या, 6च्या 6 तशाच होत्या.
तशा तर मी माझ्या नावची चपात्या करतच नाही स्वयंपाक करताना, कारण माझा शिळपाका खाण्यात जातं. आणि काल आप्पा आणि प्रणव दोघेही जेवले नाहीत, ते दोघेही बाहेर गेले ते जेवायला सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा, म्हणून त्याच्यामुळे स्वयंपाक तसाच होता. म्हणून मी त्याचे ना तुकडे हलवले होते. आज म्हणलं होतं की नाश्ता करता येईल, पण नाश्ता नाही करण्यात आला. म्हणलं ते कुरवड्या करायच्या नादात, म्हणून म्हणलं जाऊ दे आता ही जेवतानाच घेता येईल. म्हणून सगळं स्वयंपाक सगळं व्यवस्थित ना पोळी डब्यात ठेवून दिला, कारण ना उन्हामुळं सगळा स्वयंपाक ना आता सध्या भाकरी असो किंवा चपात्या कडक होऊन जातात आणि लगेचच मुंग्या पण लागतात, म्हणून ना पोळी डब्यातच ठेवल्या होत्या. मग नंतर भाजी तर शिजत होती, म्हणून मी म्हटलं बाकीची कामं आवरून घेते. आणि ना मी आज म्हणलं तर गॅससुद्धा सगळा व्यवस्थित साफ करून घ्यावा, कारण ना मला किचन नाही आहे आणि मला गॅस वगैरे धुवायचा म्हणलं ना खूप पंचायत येते, कारण पाणी मग आमच्या सगळ्या रूममध्ये होऊन जातं. म्हणून मी ना तेवढा पुरतंच पाणी टाकून ना निरमा वगैरे टाकत असते. आणि जी आपली भांडी घासायची घासणी असते ना त्याने घासून घेते, कारण खाली चहा उतू जातो किंवा भाजी भात ठेवला ना की बरंच काही उतू जातं, मग त्याच्यामुळं सगळं चिकट चिकट होऊन जातं. मी तसं तर पुसून आदरमध्ये घेण्यात येतं, पण ते आदरमध्ये घेतलं ना की थरावर थर चढतात आणि मला ते नकोच वाटतं. घाण वगैरे म्हणजे झुरळं वगैरे होतात, मग ते त्याच्यामुळं मुंग्या वगैरे. मग त्याच्यासाठी म्हणलं जाऊ दे आता घासूनच घेते, म्हणलं पाणी का थोडंसं होईना. मग मी पहिल्यांदा तिथं तेवढं पाणी टाकलं, निरमा टाकला आणि घासणीनं घासून घेतलं. आणि एका कपड्याने का नाही हे धुवून घेण्यापेक्षा ना पुसून घेतलं आणि एका बकेटामध्ये ते कपडा विसरून घेतला. आता कारण माझे जो ऑप्शन नाही आहे, आम्हाला किचन किंवा मोठं आहे आणि त्याच्यात पाणी जायला दुसरं रस्ताच नाही आहे, म्हणून मला हे पुसून घ्यावं लागतं. आणि नंतर ना गॅस वगैरे पण मला धुवून घ्यायचा होता सगळा, म्हणून मी म्हटलं की तसं तर मी फरशी वगैरे पुसून घेताना घेऊ शकत होते हे, पण मला फरशी ना संध्याकाळी मी पुसवत असते कधीही. बघा तुम्ही, मी 4 वाजता फरशी पुसून घेते, मग तोपर्यंत सुद्धा मला राहावलं जात नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर असं घाण नकोच वाटते मला मला ना सगळं स्वच्छ असायला पाहिजे असं होतं. म्हणून मला गॅससुद्धा मी आज घासून घेतला होता. तसं तर रोज माझा पुसूनच घेण्यात येतो, पण आज म्हणलं खालचं घासलं याचं मग इथलं पण घेते सगळं घासून. रोज चपात्या करून भाज्या करून तेल वगैरे सगळं उडतं आणि बटनामध्ये सुद्धा सगळं ना जाऊन बसते घाण पीठ वगैरे, म्हणूनच सगळं घासून ना धुवून घेतलं होतं. आणि मी ना सध्या ही बर्नर आहेत ना ह्याच्यावर मी अशा 2 प्लेटा ठेवत असते, जेणेकरून पाणी वगैरे आपण ओतलं किंवा गेलं ना तर ते ब्लॉक होणार नाही. नाहीतर मग ना ते बर्नर ब्लॉक होऊन जातात पाणी वगैरे गेल्यामुळं आणि जाळच व्यवस्थित लागत नाही. म्हणून प्लेटा वगैरे उलटा अंथरत असते, जेणेकरून आपला गॅससुद्धा खराब होत नाही आणि आपल्याला सुद्धा नंतर गॅस चालू केल्यानंतर ना त्रासच होत नाही जोपर्यंत चुरा डुळत नाही. तर एवढं स्वच्छ स्वच्छ छान वाटत होतं. तसं तर मी आता सगळी माझं काम आवरून घेतली होती, पण जेवायचं नव्हतं मला ना आता पोट भरून असं जेवणच करू वाटत नाही, असं काहीतरी चाना मुना खावासा वाटतो. मग मी ना आईंनी ना जेव्हा आमच्या ज्वारीच्या पापड्या केल्या कच्च्या, त्या आणि हिरवे शेंगदाणे म्हणजे जे कच्चे होते ते शेंगदाणे खात बसले होते. आणखीन जेवायला भरपूर वेळ होता. आप्पा आणि प्रणव दोघे बाहेर गेले होते, म्हणलं जाऊ द्या तोपर्यंत आपण टाइमपास असाच करावा, म्हणून मी खात बसले. ते मला तर हे ना कच्ची शेंगदाणे पापडी खूप जास्त आवडते. मग नंतर थोड्या वेळाने दुपारून काय केलं की देवांशला झोपला होता, मग दुपारून मी लिंबू सरबत वगैरे बनवायला घेतलं. आता दुपारून एवढं थंड थंड काहीतरी प्यावंसं वाटतं, पण आता पाण्याशिवाय ऑप्शन नसतो. पाणी पिऊन का नाही की नुसतं जडजड होऊन जातं, म्हणूनच मी म्हटलं आज लिंबू सरबतच बनवते. म्हणून ना होतात लिंबू. आईने बाजारातून पण येताना ह्यावेळेस ना 50 रुपयाचे पाव किलो लिंबू आणले होते. म्हणलं असू दे बरं झालं आहेत लिंबू तर करते सरबत, म्हणून लिंबू सरबत वगैरे केला. आणि मी माझ्यापुरता करून पिला होता. आप्पा प्रणव देवांश ह्यांच्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता गार होण्यासाठी. म्हणलं ज्यावेळेस ते थंड होईल ना त्यावेळेस संध्याकाळी वगैरे ते आल्यानंतर त्यांना देईल. मग मी माझ्यापुरताच केला आणि इकडं मी पिऊन घेतला. तसं तर ना खरं सांगते उन्हाळ्यात ना लिंबू सरबत पिलेलं खूप छान बरं का. डिहायड्रेशन भेटतं आणि मग आपलं म्हणजे शरीरामध्ये ना जे पाण्याची कमी असते ना ती सुद्धा कमी होऊन जाते. मग मला तर हे लिंबू सरबत प्यायला खूप जास्त आवडतं, म्हणूनच मी म्हणलं लिंबू सरबत बनवायला घेतला होता. मला एकटीला तसा कंटाळाच येतो, म्हणून मी कधी मधी करायचा कंटाळा केल्यामुळं ना पिण्याचं येत नाही. पण आज म्हटलं जाऊ दे कंटाळा कशाला करायचा, आपण केलं तर बाकी सगळे सुद्धा पितात, म्हणूनच मी केला होता इकडं लिंबू सरबत आणि मग मीच पिऊन सुद्धा घेतला होता. चला तर मग आता माझी सगळी कामं आत्तापर्यंतची सगळी संपली होती. आता मला 4च्या पूर्णच माझी इव्हिनिंगची सगळी कामं चालू होणार होती. आता देवांश झोपला तोपर्यंत मी पण आराम करून घेते. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते.